नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वामी समर्थ या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर लवकरच येत आहे या महिन्याची चैत्र अमावस्या, ज्याला दर्श अमावस्या असेही म्हणतात. ही पितरांच्या म्हणजेच जे आपले पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि आपल्याला जो पितृदोष लागलेला असतो तो पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही चैत्र अमावस्या मानली जाते. तर या दिवशी म्हणजे चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही खालील उपाय आणि तोडगे मराठीमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी खूप महत्त्वाचे हे तोडगे आहेत. तर नंबर 1 आहे पितृतर्पण आणि श्राद्ध. आता सविस्तर याबद्दल जाणून घेऊया. तर तर्पण, चैत्र अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करावे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल. पाण्यात काळे तीळ, जव आणि गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल मिसळून दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना तर्पण म्हणजे पाणी अर्पण करावे. ह्यामुळे काय होते, ते पित्र जे आहेत आपले ते तृप्त होतात. नंतर आहे श्राद्ध. जर शक्य असेल तर ब्राह्मणाला जेवण भरवावे किंवा गरजूंना अन्नदान करावे. अन्नदान तुम्ही आपापल्या सोयीप्रमाणे करू शकता. नंतर आहे पिंडदान. फार महत्त्वाचा भाग राहतो हा पिंडदान. पितरांच्या नावाने पिठाचा, तांदूळ किंवा गव्हाचे पिंड तयार करून तो अर्पण करावा. आता नंबर 2 आहे पिंपळाच्या झाडाची पूजा. हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावावा. लक्षात असू द्या, तूप शक्यतोवर हे गाईचंच असावे. असे मानले जाते की अमावस्येला, त्यातच या चैत्र अमावस्येला पिंपळाच्या झाडात पितरांचा वास असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं. जल अर्पण करून त्या पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि त्या प्रदक्षिणा घालायच्या वेळेस एक पितृदैवाचा जो मंत्र आहे तो सुद्धा म्हणावा. आता नंबर 3 आहे अन्नदान आणि कावडा, गाय, कुत्रा ह्यांची पूजा अमावस्येच्या दिवशी. आता ही चैत्र अमावस्या येत आहे, त्या चैत्र अमावस्येच्या दिवशी तुम्ही जे काही जेवण बनवता, स्वयंपाक बनवता, तर बनवलेल्या जेवणातील जो पहिला घास असतो तो घास गाईला, कावड्याला आणि कुत्र्याला खाऊ घालावा. ह्यामुळे म्हणजेच या उपायामुळे तुमचे पितर प्रसन्न होतात. त्यानंतर गरजूंना कपडे, अन्न किंवा दक्षिणा तुम्हाला होईल तेवढी दान द्यावी, पण खरोखर ज्यांना गरज आहे त्यांना. आता नंबर 4 आहे पितृदोष निवारण तोडगे. जर तुम्हाला पितृदोष असेल तर ते निवारण्यासाठी हे तोडगे फार महत्त्वाचे आहेत. काळे तीळ आणि दूध. पिंपळाच्या झाडाला काळे तीळ मिसळलेले दूध अर्पण करा. दूध शक्यतोवर कच्चे असेल तर कच्चेच दूध घ्यायचे. नंतर माहीत आहे का, दक्षिण दिशेला दिवा. तर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या, ज्याला आपण सरसोसुद्धा म्हणतो, मोहरीच्या तेलाचा दिवा ठेवावा. नंतर आहे सूर्यदेवाला अर्घ्य. सकाळी स्नानानंतर तांब्याच्या लोट्यात पाणी, लाल चंदन, काळे तीळ आणि जर तुमच्याजवळ घरी गंगाजल असेल तर गंगाजल घेऊन सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. हा सुद्धा फार महत्त्वाचा भाग आहे. आता तोडगा नंबर 5 मंत्र जप. ओम पितृभ्यं नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. नंतर तर्पण करताना पितृसूक्त किंवा मग पितृस्तोत्राचे पठण करावे. आता काही महत्त्वाची वेळ आहे, जसे चैत्र अमावस्येच्या दिवशी किंवा मग जे काही अमावस्या येतात प्रत्येक महिन्याला त्या अमावस्येच्या दिवशी सुद्धा केलं तर चालेल. पण चैत्र अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान आणि दुपारी 11:30 ते 2:30 ह्या टाईम दरम्यान पितरांसाठी पिंडदान किंवा मग तुम्हाला दान शक्य असेल जे काही ते दान करणे हे अतिशय शुभ मानले जाते. आता एक महत्त्वाचा साधा सरळ सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, दिव्याचा उपाय.
पिंपळ वृक्षाचा हा उपाय आहे, पिंपळाच्या झाडाचा. तर त्यासाठी वेळ सर्वात महत्त्वाची आहे. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर हा उपाय करावा. स्नान, जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जावे. पिंपळ वृक्षात पितरांचा वास असतो असे मानले जातेच. आता साहित्य काय आहे ते पाहूया. तर मोहरीच्या तेलाचा एक दिवा घ्यावा, एक पंती घ्यावी, त्यात मोहरीचं तेल टाकावं. दिव्यामध्ये त्या मोहरीच्या तेलासोबतच काळे तीळ टाकणे खूप महत्त्वाचे आहे. असतील तुमच्याकडे तर तुम्ही टाकू शकता, कारण काळे तीळ पितरांना जे आहे ते प्रसन्न करतात. आता या सर्वाची कृती कशी आहे ते पाहूया. पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावावा. त्यानंतर पितरांचे स्मरण करावे आणि त्यांचे स्मरण करून ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करत पिंपळाच्या झाडाची 7 वेळा परिक्रमा करावी. आता मग हे केल्यानंतर काय मागावे, तर या वेळेत आपल्या पूर्वजांची क्षमा मागावी, मनोभावे मनापासून क्षमा मागावी. आणि तुमच्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर घरातील पितृदोष दूर होऊन तुमची आर्थिक प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करावी. तुमची आर्थिक अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना करावी. आता इतर काही महत्त्वाचे आणि सोपे उपाय आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. दक्षिण दिशेला दिवा. उपाय नंबर 1. घराच्या दक्षिण दिशेला, जी दिशा पितरांची मानली जाते त्या दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. कावडे, गाय, कुत्रा यांना अन्न. अमावस्येच्या दिवशी कावडे, गाय किंवा कुत्र्याला नैवेद्य दाखवल्याने आपले जे पित्र राहतात, जे पूर्वज राहतात ते तृप्त होतात आणि तृप्त झाल्यानंतर ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद दिल्यामुळे आपल्या सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होण्यास हळूहळू सुरुवात होते. अगदी साधे, सरळ, सोपे, पटण्यासारखे असे हे उपाय आहेत. येणाऱ्या चैत्र अमावस्येला नक्की करून पहा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप आभार. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.